मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर्स. बिनचिपळ्याचा नारद हा आपण सगळ्यांनी ऐकलेला शब्द. आता मी तुम्हाला नवा शब्द देतोय, बिना टोपीचे गांधी. खरं तर गांधी टोपी हा शब्द प्रचलित का झाला मला हे कळलं नाही. कारण आयुष्यात महात्मा गांधी नावाच्या व्यक्तींनी टोपी कधी घातलीच नव्हती. म्हणजे गांधींचा कोणताही पुतळा मला टोपी सहितचा दिसत नाही. पण त्या टोपीला गांधी टोपी नाव मिळालं कारण ती खादीपासून बनवलेली होती आणि गांधींनी बनवलेल्या खादीपासून बनवलेली टोपी म्हणून तिला गांधी टोपी असं नाव आलं असेल. ती टोपी इतकी प्रसिद्ध झाली की तिला गांधींचंच नाव मिळून गेलं. आता गांधीवादी सगळे तशी टोपी घालू लागले म्हणून त्याचं गांधी टोपी हे नाव परमनंट झालं. गांधींच्या डोक्यावर टोपी काय केस पण नव्हते, पण तरीही ती टोपी गांधी टोपी म्हणून फेमस झाली आणि गांधीवाद्यांनी ती टोपी आत्मसात करून घेतली. आता टोपीवाला तो महात्मा गांधीवादी हे फायनल समीकरण झालं आपल्याकडं. म्हणजे तशी खादी टोपीवाला दिसला की गांधीवादी विचारसरणीचा माणूस म्हणून तो गणला जाऊ लागला. आता राजकारण्यांनी ही टोपी गांधीवादी म्हणून घेण्यासाठी स्वीकारली. जे राजकारणी अजिबात गांधीवादी नव्हते. राजकारणी गांधीवादी असतील ते नोटेवरच्या गांधीचे भक्त. म्हणजे गांधींचे भक्त हे दोन प्रकारचे असतात. एक प्रत्यक्षातल्या महात्मा गांधींचे भक्त आणि दुसरे नोटेवरच्या महात्मा गांधींचे भक्त. पुढे काँग्रेस जनांनी ही टोपी स्वीकारली आणि काँग्रेस जनांची ओळख ही टोपी झाली कारण ते राजकारणी नोटेवरल्या महात्मा गांधींचे भक्त होते. ते नोटेवरले गांधीवादी होते. आता ही गांधीवादाची टोपी राजकारण्यांनी स्वीकारली तशी ती सामाजिक कार्यकर्त्यांनी पण स्वीकारली. मग टोपीवाला तो गांधीवादी असं म्हटलं जाऊ लागलं. आता हे ज्ञान देणं खूप झालं. मूळ विषयावरती येतो. विषय असा आहे की आपले आदरणीय परमादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आदरणीय परमादरणीय कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांना भलत्या सलत्या गोष्टी बोलायची सवय आहे. त्यांनी गरज नसताना अण्णा हजारे उकरून काढले. काय बिचारे अण्णा हजारे वयोवृद्ध झालेले आहेत, थकलेले आहेत. ते राळेगण सिद्धीमध्ये नगर जिल्ह्यातल्या आपल्या गावी निवांत राहतायत, आपली कामं करतायत. आयुष्याच्या ते आता शेवटच्या टप्प्यावरती आलेले आहेत. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. 80 नंतर माणूस शेवटच्या टप्प्यावर येतो. अपवादानीच काही असतात जे 80 नंतरही अजून यौवनात मी म्हणत राजकारण काम आपलं कर्तृत्व करत राहतात. पण थकलेली माणसं शांतपणे बसून असतात. हे आपल्या सर्वश्रुत माहीत असलेलं सत्य आहे. आता या अण्णा हजारेंच्या वरती जितेंद्र आव्हाडांनी गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही अशी टीका करून टाकली. आता अण्णांना मैदानात उतरवायचं कारण काय होतं मला कळलं नाही. कदाचित या सरकारच्या शेवटच्या टप्प्यात अण्णांना उचकवायचं, एखादं आंदोलन करायला लावायचं, उपोषणाला बसायला लावायचं आणि मग या सरकारच्या विरोधात वातावरण पेटवायचं, असं काही गणित आव्हाडांच्या डोक्यात असू शकेल. असेल की नाही माहीत नाही, ते सत्यात उतरेल की नाही माहीत नाही, पण ते असू शकेल. आता आव्हाडांनी अण्णा हजारेंच्या गांधीवादी असण्यावरच शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले असले गांधीवादी नसतात, असं काही गांधीवाद वगैरे टोपी घातली म्हणून गांधीवादी होतं आणि टोपी घातली म्हणून गांधी होतं अशातला अजिबात भाग नाही. मला प्रश्न पडलाय, बिना टोपीच्या गांधींचं काय? म्हणजे टोपी घातल्यानं कोणी गांधी होत नसेल तर बिना टोपीचे लोक गांधीवाद असतात का? आव्हाडसाहेब, गांधीवाद कशाला म्हणतात? गांधीवाद अहिंसेला म्हणतात. गांधी कधी मरत नसतात, गांधी अमर असतात, गांधी जिवंत आहेत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, असं आम्ही नेहमी ऐकत आलोय. कदाचित आव्हाडसाहेब तुम्ही खरे गांधीवादी असाल, खरे गांधीवादी तुम्ही असाल. म्हणजे त्या अनंत करमुसेला आपल्यावरती टीका केली म्हणून अजून कर बाबा असं म्हणण्याच्या ऐवजी आपल्या घरी बोलावून देठ टोले देणं म्हणजे गांधीवाद असेल तर हे बिना टोपीचे नवे गांधी जन्माला आलेत असं म्हणावं लागेल. गांधींनी ब्रिटिशांच्या काठ्या खाल्ल्या, मार खाल्ल्या. आपल्या अनुयायांना सांगितलं की मारलं तरीही मारू नका. काकोरी कटाच्या नंतर पोलीस स्टेशन जाळल्यानंतर गांधींनी आंदोलनं मागं घेतली. इथे मात्र तुम्ही लोकांचा पिछवाडा सुजवून काढला, इतकं घरात बोलवून मारलं. हे बिना टोपीचे आधुनिक गांधी म्हणावे लागतील. आपल्या सरकारवरती टीका केली म्हणून पत्रकारांना आत टाकणे हे बिना टोपीच्या गांधींचं काम असतं. शरद पवार जर गांधीवादाचे खरे अनुयायी असतील, तुम्ही ज्यांचे भक्त आहात ते, त्यांनी त्या केतकी चितळे नावाच्या मुलीला विनाकारण
काही दिवस तुरुंगात राहायला भाग पाडलं हा बिना टोपीच्या गांधीवाल्यांचाच विषय म्हणावा लागेल. तुम्ही ज्यांचे आता निस्सीम मित्र बनलेले आहात त्या संजय राऊतांनी स्वप्ना पाटकरांना फोनवर केलेली यथेच्छ शिवीगाळ ही बिना टोपीच्या गांधींचं काम असेल असं मला तरी वाटतंय. गांधीवाद कशाला म्हणतात? टोपी घातली म्हणजे गांधीवाद असं नाही. आवारसाहेब, आठवतोय तुमच्या जिल्ह्याच्या बाजूलाच असलेला निखिल भामरे नावाचा एक तरुण ज्यानं एक फेसबुक पोस्ट ती काय केली आणि त्याची परीक्षा सोडून देऊन त्याच्या शैक्षणिक आयुष्याचा सत्यानाश करून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकून दिलं होतं. कदाचित हाच बिना टोपीवाल्यांचा आधुनिक गांधीवाद असेल. आठवतंय तुम्हाला आवारसाहेब की आपल्या विचाराचा एखादा चित्रपटगृहात प्रदर्शित होत असेल तर तो दाखवल्या जाऊ नये म्हणून चित्रपटगृहात घुसून लोकांना मारहाण करत चित्रपटगृहाच्या मालकाला धमक्या देऊन शो बंद पाडण्याचा प्रकार हा बिना टोपीवाल्या गांधींच्या आधुनिक गांधीवादामध्ये येत असेल. मला अण्णा हजारेंची बाजू घेऊन काही सांगायचं नाहीये, पण गांधीवादाचे धडे टोपी घालून की बिना टोपी घालून हे जितेंद्र आव्हाडांच्याकडून आता मला घ्यावे लागावेत यापेक्षा अजून दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असेल? त्या टोपीवाल्या गांधींचं ते गांधी आहेत की नाही मला माहित नाही, पण हे बिना टोपीवाले गांधी आहेत का याचा शोध मात्र नक्कीच घ्यावा लागेल. आवाडसाहेब, कोणावरती किती केसेस झाल्यात, कोणाला कसं मारण्यात आलंय, कोणाला मारहाण झाली आहे, कोणाला मारहाणीच्या धमक्या दिल्यात. गांधींनी तर धर्म त्यागायला सांगितलं, तुम्ही तर सार्वजनिक व्यासपीठावरून जात सांगितली होती. मी अमक्याचा मुलगा आता या जिल्ह्यात फिरणार आहे असं भाषण केलं होतं. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ बनून बीड जिल्ह्यातलं भाषण तुम्हाला मी सांगतोय. आवश्यक तेव्हा जात काढायची आणि गांधीवादी असल्याचं सांगायचं, आवश्यक तेव्हा धर्म काढायचा आणि गांधीवादी असल्याचं सांगायचं. महिलांना छेडछाडीचे आरोप आपल्यावरती होतात आणि आपण गांधीवादी असल्याचं सांगतो. अनंत करमुसेला आपण मारहाण करतो आणि आपण गांधीवादी असल्याचं सांगतो. केतकी चितळे नावाच्या महिलेला एका कवितेला रिपोस्ट केल्याबद्दल आपण आतमध्ये टाकतो आणि आपण गांधीवादी असल्याचं सांगतो. एका तरुण पोराचं आयुष्य, चला त्यावेळेला भगतसिंग सुखदेव राजगुरूचं आयुष्य वाचवता नाही आलं, पण निखिल भामरे सारख्या आपलं आयुष्य घडवू पाहणाऱ्या पोरालाचं आयुष्य जेलमध्ये घालायला भाग पाडायचं आणि आपण गांधीवादी असल्याचं सांगायचं. वा रे तुमचा बिना टोपीचा गांधीवाद, त्याच्याबद्दल आनंदच व्यक्त करायला हवा. नमस्कार.